या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडताच हा सुंदर नजारा पाहायला मिळतो। मंदिरावरील नक्षीकाम आपले डोळे दिपवून टाकतं। गाभाऱ्याखालचे हे लॉन या मंदिराचं साजरं रूप आणखी खुलवतं। आणि स्वच्छता म्हणाल तर एवढी की तुम्ही बघून थक्क व्हाल। एवढं भारी हे मंदिर आहे का आपला इथून पायच निघवत नाही। तुम्हाला पाहायचंय ते मंदिर कसं आहे? चला माझ्या बरोबर। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल भटकंती कंपनीमध्ये। मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सफर करणार आहोत पुणे शहराजवळ नव्याने निर्माण झालेल्या त्रिमंदिराची। चला पाहूया कसं आहे हे नव्याने बांधलेलं त्रिमंदिर। पुणे शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ वर्वे बुद्रुक या गावी स्थापित आहे हे त्रिमंदिर। पुणे शहरातून बाहेर पडताच त्रिमंदिराला जाण्यासाठी तुम्हाला पुणे सातारा महामार्गावर यावं लागेल। या मंदिराची वेळ सकाळी 7 ते रात्री 9:30 पर्यंत आहे। खेड शिवापूर टोलनाका क्रॉस करून साधारण 2 किलोमीटर पुढे आल्यावर डाव्या बाजूला हे त्रिमंदिर आपल्याला दिसते। मंदिराजवळ पोहोचलो व या सुंदर कमानीमधून आतमध्ये प्रवेश केला। मी सकाळी लवकर आलो त्यामुळे मंदिरात फारशी गर्दी नव्हती। सुरुवातीच्या पायऱ्या वर चढून आल्यावर मंदिराचं दिसणारं हे रूप मन प्रसन्न करून जातं। कंपाऊंड शेजारी असलेली ही छोटीशी बाग तुम्हाला काही वेळ इथे थांबण्यासाठी भाग पाडते। त्रिमंदिर हे भारतातील नाविन्यपूर्ण सांप्रदायिक नसलेले मंदिर आहे। या मंदिरात जैन, वैष्णव व शैव या तिन्ही प्रमुख पंथाचे देवस्थान एकाच छताखाली विराजमान आहेत। म्हणूनच या मंदिराला त्रिमंदिर असे नाव देण्यात आले आहे। मंदिराच्या मुख्य पायऱ्या चढून वर आलो व मंदिरात प्रवेश केला। मंदिरात प्रवेश करताच तीर्थकर श्री सिमंदर स्वामी यांची 13 फूट उंच असलेली संगमरवरीची ही भव्य मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते। हेच या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे। मी गेलो त्यावेळी मूर्तीच्या सफाईचे काम चालू होते, त्यासाठी ही शिडी तिथे लावलेली होती। इतर वेळी ही शिडी बाहेर काढून ठेवलेली असते। याच मूर्तीच्या डाव्या बाजूला आहे शैव धर्माचे प्रतीक असलेले शंकर व पार्वतीचे देवस्थान। आणि बाहेरील बाजूस श्री बजरंगबली व गणपती बाप्पाची मूर्ती पण विराजमान आहे। ज्ञानीपुरुष परमपूज्य दादा भगवान म्हणजेच दादाश्री यांच्या संकल्पनेतून हे त्रिमंदिर उभारण्यात आले आहे। त्यांच्याबद्दलची माहिती इथे आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या उजव्या बाजूस विराजमान आहेत भगवान श्रीकृष्ण, श्री श्रीनाथजी व तिरुपती बालाजी।
आणि बाहेरील बाजूस आहे श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती। तसेच शेजारी विराजमान आहे श्री चक्रेश्वरी देवी माताची मूर्ती। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातून उजव्या हाताला बाहेर पडल्यावर आपल्याला साईबाबा व अंबामाता देवीची मूर्ती पाहायला मिळते। आणि इथूनच पाहायला मिळतं हे सुंदर दृश्य। मंदिराच्या डाव्या बाजूने बाहेर पडल्यास भगवान श्री पद्मनाभ व पद्मावती देवीची मूर्ती विराजमान आहे। मंडळी, दर्शन घेऊन मी जस्ट आत्ता बाहेर आलोय। तुम्ही बघा की खूप छान मागे माझ्या सिनेरी बघायला मिळते। या मंदिराच्या गाभाऱ्यातनं आपल्याला खूप छान डोंगररांग आहे समोर, ती पाहायला मिळते आणि खूप छान इथला परिसर आहे, तुम्ही बघू शकता। मंदिरामध्ये या सर्व सुविधा उपलब्ध आहेत। लहान मुलांच्या खेळण्याची व्यवस्था पण या मंदिराने इकडे केलेली आहे। भरपूर सारे प्लेइंग इक्विपमेंट या ठिकाणी ठेवलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा व तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा। आणि तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हा सर्वांचा या मंदिराला भेट देण्याचा योग लवकर यावा हीच अपेक्षा। धन्यवाद।